85 लाख या ठिकाणी ह्या वेळेच्या पंचायत समिती झडपीला प्रचंड आलेले आहे। माणसाच्या मनात प्रचंड त्यांचे ज्या 30-30 वर्ष एकत्र त्यांनी निवडणुका विरोधात लढवून अचानक एकत्र आल्याने माणसाच्या मनात प्रचंड राग आहे। काय माणसं बोलून दाखवत आहेत, काय माणसं बोलून दाखवत नाही। तर या ठिकाणी आपल्या आमच्या गावात वडवे होईल एवढं सांगतो आणि प्रचाराचा नारळ फुटला असं जाहीर करतो। मी श्रीनिवास भानुदास सापुते, एक भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि भैयासाहेबांच्या माध्यमातून आपले सर्व वरिष्ठ मंडळी त्यांनी मी स्वतः फॉर्म भरला होता। निश्चितपणे कुठंतरी आपला एक निष्ठ माणूस पुढे असावा आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आम्ही ठाम सर्वजण आहोत। निश्चितपणे मी पाठिंबा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय अध्यक्ष असतो मी पण वडापुरी गटातून फॉर्म भरला होता, पण महेश दादा देशमुख त्यांच्यासाठी माघार घेतली। मी माऊली वाघमोडे, भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत आणि जुना कार्यकर्ता आहे। आता आमचा मी फॉर्म भरलेला आहे, तरी पांडुरंग तात्या मारकडांच्या उमेदवारीसाठी आधी बाहेर तुम्ही त्या दिवशी नव्हता, दादा होते, कुमार शेठ होते, स्पष्टपणे सांगितलं पांडुरंग तात्या मारकडांना जर तिकीट तुम्ही देताय तर आम्ही महागार घेतो आणि आमचा फॉर्म जर असेल तर आम्ही महागार घेणार आहे। आदरणीय सतीश भाऊ पांढरे असतील, तिकडून देशमुख असतील, पांडुरंग तात्या मारकड असतील, तरंगवाडी कुकळी या गावचं प्रचंड मत पडल आणि ह्या कुठली नात्याच्या समोर सांगतो 100% मतदान नाही झालं तरी पण 100% दोन्ही गावातलं लीड तुम्हाला 100% मिळेल असं हे करतोय। तर एकच सांगत असताना पहिल्यांदा पांडुरंग तात्यांना पसंती दिली, पण त्याच्या आधी थोडस आम्ही आमच्या गावाला जी उमेदवारी मागत होतो, काय लोकांचा गैरसमज झालेला आहे की बाबा ही उमेदवारी मागत, पण पहिलं प्राधान्य गावाला। पण परत आम्ही एकत्र बसल्यानंतर त्यांची शिक्षण संस्था आहे, तर शिक्षण संस्थेत काय होतं, इलेक्शन लढलं तर निम्मी लोक नाराज होते, निम्मी लोक असे होते, त्याच्यामुळे ती उमेदवार आपल्या सोबत आहेत। त्यांनी सुद्धा गुड्डू शेठ असतील, असतील, मानदादा असतील, हे सगळ्यांनी बसून ठरवलं आणि सतीश भाऊ पांढरे यांची उमेदवारी फायनल झाली। तर तुम्हाला सांगतो तात्या, प्रवीण भाईची सुद्धा राजकन्या आहे, पांडुरंग तात्याची राजकन्या आहे, गोटू भाऊच्या आडनावात सुद्धा राजकन्या आहे आणि प्रदीप दादाची कन्या रास आहे। ही 4 कन्या राशीची एकत्र लोक आले ती नक्कीच इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचा कमळाचा चिन्हाचे उमेदवार सर्वच्या सर्व निवडून येतील आणि प्रचंड मतांनी निवडून येतील एवढं सांगतो आणि थांबतो। आज जिल्हा परिषद 2026च्या प्रचाराच्या निमित्ताने आपले सोनाजी सर्वेसर्वा प्रिनभाई माने, माजी सभापती मेंदर रेडके, मार्कड तात्या, आपले वडापुरी मावडीचे जिल्हा परिषद उमेदवार सतीश गोटू पांढरे, माऊली वाघमोडे, आमचे तालुक्याचे अध्यक्ष शहराचे किरणजी गानगोटे, आमचे देवकर पाटील आणि सर्वच आज आपण या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आलोय। तर बायासाहेब आता आमच्या बाबुलगाव हिंगणगावमध्ये पूर्ण एकतर्फी वातावरण चाललंय, सर्वांना माहित असेलच, आणि आपले उमेदवार पण चांगले आहेत। आता आम्हाला गुट म्हणतो आम्ही यांना तसं, तर माझ्या माहितीने जेवढे सदस्य होते 7 दूनी 14 सदस्यामध्ये आजपर्यंत फुल टाइम देणारा माणूस म्हणजे हा एकमेव माणूस। मागच्या टर्म मध्ये फुल टाइम देणारा माणूस एवढाच, सकाळी 9 वाजेपासून 6 वाजेपर्यंत बसून काम। तर आमचं बायांचं कसं ठरलं होतं की कुणी फॉर्म भरला जो विनिंगचा उमेदवार असेल त्याला आपण प्रत्येकाने उमेदवारी जाहीर करायची,
आणि त्या पद्धतीनं ह्यांना आम्ही उमेदवार जाहीर केली भारतीय जनता पार्टीतर्फे वरती. आणि आपल्या खालच्या माळवाडी गणातून पांडुरंग त्यांच्या वैशालताई आहेत आणि तिकडून आमचे मित्र महेशची आई शारदाबाई असेल, महेश उपसरपंच आहे वडापुरी. हा उपसरपंच चालूचा महेश आणि एक नंबर पोरगा आहे. म्हणजे बाहेर तिथून मी चौकशी केली, आम्ही अगोदर चौकशी केल्या 80% गाव वन वे महेशला चालणार तिथून. त्याच्या अगोदर आमचा एकमेकाचा फोन व्हायचा, कोण कुठं चाललं काय चाललं. आणि आता शहागाव मी भाजपचा अध्यक्ष असल्यामुळे पहिला आम्ही बूथसाठी फिरलेलो आहे. तर जिकडं जाईल तिकडं गुटुभाऊचं नाव होतं पहिलं. म्हणजे शहागाव तर 90% वन वे चाललं गुटुभाऊला शहागाव. मग मध्ये बाबुळगाव हिंगणगाव तिथं आम्ही आहेच पूर्ण ताकदीनं. तिकडून तुम्ही सगळ्यांना वन वे मतदान करा. आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पार्टी आपली केडर बेस पार्टी आहे. बाकीच्या पार्टी ह्या राजकीय म्हणजे त्यांच्या वारसदाराच्या पार्टी आहेत त्यांच्या. तुम्ही बघा तालुक्यात काय चाललंय ते. कुणी कोणाच्या मुलीसाठी आबादतंय, कुणी कोणाच्या पोरासाठी आबादतंय. अशी एकमेव पार्टी आहे की ज्या पुढाऱ्याचा उमेदवार कोण नाही, हा कार्यकर्त्यासाठी पार्टी आहे. सगळे बघा तुम्ही उमेदवार कुठले आपले सगळे. तर आता तुम्ही ठरवा की 17 उचलायच्या का आपल्याला इथनं आपला मान घ्यायचा ते. बघा आज यांच्यासाठी पुढे आपल्यासाठी असेल ना, पण जर आज ह्यांना निवडून दिलं तर हे कधीच आपल्या मानगुटीवर खाली बसणार नाहीत, काळजी करा. तर मग आजच तुम्हाला ठरवायचंय की आपल्यासाठी काम करायचंय. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये हा म्हणजे ज्यांनी काम केलंय त्याला ताकदही मिळते आणि सगळ्याला अनुभव आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये आला तर ताकद मिळते, कामाची काय अडचण नाही. आणि ज्यांनी काम केलंय तर त्याला वरची लोक सोडत नाहीत. आपली पार्टी काय राजकीय म्हणजे वारसदार आहे अशी आपली पार्टी नाही. त्यामुळे सगळ्यांनी मनापासून काम करा. ह्या भागातून माळवाडी गणातून तात्या आहेत, दादा आहेत, ह्या गणातून तुम्ही ताकदीनं आम्हाला मतदान करा. आम्ही तो भाग सगळा कव्हर करतो. बऱ्या बाबुळगावात आमचं वनवे चालणार, बाबुळगाव हिंगणगावात आमचं वनवे चालणार आहे. आणि काय होतं की आम्ही ठरवलंय की किती दिवसांचं ऐकायचं, आपली उमेदवार जाऊ द्या ना. म्हणजे ह्यांच्या स्वतः काय आमचं उचलायच्या का ह्यांच्यात. तर सर्वांनी इकडून ताकदीनं उतरा. उमेदवार आपले चांगले आहेत, उमेदवाराची कोणाची काही अडचण नाही. का आम्हाला आम्ही सर्वजण आहे, बाई आहेत, गुटदादा आहेत आणि जवळजवळ 60-70% मतदान आपल्याला होईल. बाहेर तुमच्या ऐकले असेल. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या गावात आपापल्या बूथला बरं का, जरी बाहेर पडून जाताल तर आपापलं गाव प्रत्येकाने सांभाळा. जे त्या गावात आपापलं मतदान असतं प्रत्येकाला, प्रत्येकाने आपण उमेदवार म्हणून आपापल्या जागेला जावा. एवढंच बोलतो, थांबतो. जय आज आपल्या भारतीय जनता पार्टीचा नारळ फोडण्यासाठी आपल्या उमेदवारांसाठी आपण इथे जमलेलो आहे. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, म्हणजे जी नगरपालिकेच्या इलेक्शनला बघितलं, मी तुम्हाला आज शब्द देतो. वडापुरी माळवाडी गट आपला, त्याच्यानंतर काटी लाखेवाडी गट, 3 नंबरचा गट कळस वालचनगर गट आणि भिगवण शेटपळ गट. बाय मी माझा तुम्हाला कोटलिंगनाथाच्या साक्षीने शब्द आहे, ही 4ही गट आजच भारतीय जनता पार्टीचे विजयी होणार आहे. पण एकच आपल्याला काळजी घ्यायची आहे, लोकांचं जनमत आपल्या सोबत आहे. पण नगरपालिकेच्या इलेक्शनला आपला पराभव का झाला, म्हणजे ह्या गोष्टीचा पुरावा आहे माझ्याकडे. मी तुम्हाला सांगतो की जी काही लोक आहेत ज्यांचं बाहेरगावी बोगस मतदान लावलं. आता समजा माझं नाव अक्षय शिंदे, पण किती वाजल्यात 4:45. आता ही कुठे येणार आहे का मतदाला, नाही येणार. तर माझ्या नावचं आधार कार्ड आधीच ह्यांनी डुप्लिकेट बनवून ठेवलं होतं. मग काय करायचं, अक्षय शिंदे तर येऊ शकत नाही बाहेर आहे. मग अक्षय शिंदेच्या नावाचं आधार कार्ड बनवलं, त्याच्या पत्ता सावतामाईनगर इंदापूर टाकलं आणि फोटो मात्र गुटुभाऊ पांढरेच टाकला. का तर गुटुभाऊ पांढरे बाहेरगावचे पण उपस्थित आहे तिथं. म्हणजे ह्यांनी काय केलं, माझ्या नावचं मतदान कुणी केलं, गुटुभाऊनी केलं. म्हणजे अशी बोगस मतदानं ह्यांनी घडवून घेतल्यात. 1800 आधार कार्ड जवळपास डुप्लिकेट बनवल्यात. आज एक ठिकाणी छापा जर मारला तर तिथं 500 सुद्धा आधार कार्ड आज सुद्धा घालतात. मी तुम्हाला ते ठिकाण सुद्धा सांगतो. फक्त आपल्याला काय करायचंय, आपला जी बूथ आहे, समजा 10 बूथ असतील तर एका बूथला 5-5 कार्यकर्ते आपण जर स्ट्रॉंग ठेवलं आणि एखादा अनोळखी जर दिसला डायरेक्ट वाढायचा आणि चोप द्यायचा. जर आपण हे केलं तर 4ही गटात आज आपला विजय फिक्स आहे. पुढचं जे काय मी तुम्हाला नंतर सांगेल. फक्त एवढ्या गोष्टीची आपण जबाबदारी घ्या. आणि मी तुम्हाला एवढं सांगतो, आज ह्यांनी उमेदवारी दिल्यात, तुम्ही बघितलंय ह्यांच्या पोरांची कर्तृत्व लय मोठे आहेत. आपण काचेच्या बंगल्यात राहतोय बरोबर का, म्हणून यांनी आपल्या सरकारला उमेदवारी दिल्या नाही. ह्यांचं कर्तृत्व लय मोठे आहे, चांगले चांगलं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब जनता करणार आहे. त्याच्यामुळे फक्त सगळ्यांनी काय करा, जिथं जिथं लोक नाराज आहे तिथपर्यंत पोचा, त्याचा फायदा उठवा आणि फक्त आपलं जी पोल आहे
बुद्ध आहेत तेवढं फक्त स्ट्रॉंग करा. बोगस मतदान आपल्याला नाही होऊन दिलं, भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 याच्या अनुषंगाने आज पडसगावचे आमचे ग्रामदैवत श्री कोटलिंगनाथ यांच्या चरणी आजचा हा प्रचाराचा म्हणण्यापेक्षा विजय सभेचाच नारळ फुटला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. कारण याचं कारण एक आहे की याचं कारण असं आहे की आपलं जे नेतृत्व करणारे जी दोन मंडळी आहेत, एक प्रदीप दादा आहेत आणि एक आपले प्रवीण भैया माने साहेब आहेत, तर ह्यांच्या नेतृत्वाखाली आणि ह्यांच्या विचाराखाली ही इंदापूर तालुक्यामध्ये जे 16 जिल्हा पंचायत समितीचे आणि 8 हे 16 पंचायत समितीचे आणि 8 जिल्हा परिषदेचे जे उमेदवार उभा राहिलेले आहेत, हे सर्वसामान्याचे गोरगरिबाच्या आणि दलितांच्या ह्याच्यातल्या त्यांनी कुठल्या पद्धतीचा जातीवाद केलेला नाही किंवा धर्मवाद केलेला नाही, गरीब श्रीमंती अजिबात बघितलेली नाही. त्यांनी त्यांचं कर्तृत्व बघितलं. त्या उमेदवारांनी सर्वसामान्यांसाठी केलेल्या कामाची एक पोचपावती म्हणून आज या ठिकाणी आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पांडुरंगाच्या मार्कड साहेब त्यांची सौभाग्यवती वैशालीताई रेडके यांना या ठिकाणी तिकीट देऊन त्यांनी एक असू द्या हे ऐका, मी या ठिकाणी वैशालीताई रेडके जरी म्हणलं असलं तरी पण त्या या गावची लेक आहे म्हणून हा शब्द देवाने सुद्धा सांगितला असेल. पहिल्यांदा ती रेडके या गावचे आणि त्याच्याने वैशालीताई मार्कड यानंतर त्यांच्या पत्नी आहेत, त्याच्यामुळे ही एक आपली लेक माती गावची आहे. त्याच्यामुळे आज तिने काही कारण नाही ते म्हणजे बरोबर आहे, कारण ते आपल्या गावची लेखच आहे आणि ह्या भागाची लेख आहे आणि रेडकेची लेख आहे आणि मार्कडाची सून आहे. त्याच्यामुळे हा दणदणीत विजय जर झालाच आहे. पण त्याच्यानंतर आपले जे पांढरे आहेत ते पण तळागाळातल्या लोकांची कामं करतात. त्यांनी सर्वांच्या म्हणजे मध्ये ज्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मी त्यांना बघितलेलं आहे की आजारी पेशंट वगैरे त्यांच्यासाठी रक्तदान शिबिर वगैरे असे ज्या गरजूंना अनेक त्यांनी मदती केलेल्या आहेत. तर ते पण जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आपल्या गटामध्ये आणि या दोन उमेदवारांना प्रचंड अशा मताने निवडून द्यायचंय. कारण भाजप एकमेव असा पक्ष आहे की त्या पक्षाला या राज्यातूनच काय पण देशातून अनेक जनतेचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय पहिले आपल्याकडे लाईट असायची मित्रांनो, लाईट 15 महिना गेल्यानंतर आपल्याकडे लाईट बिल मागायला लोकांची, नंतर तुम्हाला सांगतो ते लाईट बिल वसूल केली जायची मग लाईट चालू व्हायची. पण आता जसं भाजप सरकार आलं तसं 1 सेकंद सुद्धा लाईट जात नाही. त्याच्यानंतर आता एक महत्वाचा निर्णय भाजप सरकारने कुठला घेतलाय तर पुढल्या काळामध्ये येणाऱ्या ज्यावेळेस शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने सगळ्या तलाट्यांना सरकारला त्यांनी तर त्याच्यामुळे त्यांनी ते उतारे वगैरे ते 7/12 त्यांनी कोणावर किती बोजा येते त्यांनी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळं हे भाजप हे तारणार सरकार आहे. त्याच्यामुळे कुणाच्या भूलथप्याला बळी न पडता प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाडा वस्तीवर जायचंय, गाव पातळीवर जायचंय, कुठं ज्या ठिकाणी आढळणार जरी आपल्या एखादा मतदार असेल, बाहेरगावी कुठे मतदार असेल त्याला आणायचं सुद्धा काम करायचंय. गाफील राहून चालणार नाही. समोरचा जो विरोधक आहे तो विरोधक सत्तेसाठी प्रतिष्ठेसाठी आणि जे काय आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की ते कशासाठी एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना जर आपल्याला टक्कर द्यायची असेल तर प्रामाणिकपणे आपल्याला या सर्व उमेदवारांचं काम करून त्यांना प्रचंड अशा मताधिकाने येत्या 5 तारखेला कमळाच्या चित्राच्या पुढील शिक्क्यावर मतदान करून प्रचंड अशा मताने निवडून आणायचंय. एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. प्रत्येक भागातली सगळी या ठिकाणी आपण परत गावामध्ये आपल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदचे भाऊ पांढरे आणि पंचायत समितीला पांडुरंग मार्कड यांची उमेदवारी फिक्स झाली. त्या निमित्ताने आज आहे तर कोटलिंगनाथाच्या मंदिरात आपण नारळ फोडून शुभारंभ केलेला आहे. त्यानिमित्त आज या ठिकाणी आमच्या प्रवीण भैया माने परत आमचे भाजपचे सगळेच पदाधिकारी त्यांची मी काही नावं घेत नाही. आज या ठिकाणी आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने कमळाच्या चिन्हावरती मतदान करून विजयी करावे हीच विनंती. आज या ठिकाणी
वडापुरी मालवडी जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या नारळ फोडण्याचा आज या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला आहे. मी स्वतः काटी वडापुरी मालवडी जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टीतून प्रदीपदादा गारटकर आणि आपल्या तालुक्याचे युवा नेते प्रवीण भैया माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी उभा आहे. माझं नाव सतीश भीमराव पांढरे, राहणार शहा. मी तसेच या ठिकाणी माझ्या समेत मालवाडी पंचायत समिती गणातून सौ वैशालीताई पांडुरंग तात्या मार्कड ह्या या ठिकाणी पंचायत समितीला खाली उभ्या आहेत. या ठिकाणी आज या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने आपण प्रचाराचा नारळ आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाप्पा नारेडके, हरिदास नारेडके, तसेच मार्केट कमिटीचे संचालक या ठिकाणी पांडुरंग तात्या मार्कड, तसेच या ठिकाणी रामभाऊजी मार्कड, रमेशजी पाटील, महिला अध्यक्ष आपल्या प्रमिलाताई राकुंडे, तसेच आमच्या समिती ज्यांनी आपण काम केले एकत्रित 2017 ते 2021 ते आमच्या भगिनी पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके, आमचे सहकारी मित्र युवा नेते महेंद्रदादा रेडके, आमच्या गावचे सरपंच तात्यासाहेब जाधव, माझे बंधू शिवाजीराव पांढरे, सुनील शेटपिंगळे, त्यासाठी आपल्या गावचे आपल्या तालुक्याचे युवा नेते रामजी आजबेसर, तसेच ज्येष्ठ नेते माऊली शेठ वाघमोडे, तसेच या ठिकाणी किरणजी गानगोटे आणि खास करून ज्यांचे आपण सगळ्यांच्या वतीने प्रमिलाताई राकुंडे आणि श्रीनिवासजी सातपुते यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. कारण हे भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते असून जो आदेश प्रवीण भाईंनी आणि प्रदीपदादा गारटकर यांनी दिला त्या आदेशाला सगळ्यांनी संमत देऊन ह्या दोघांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा निवडून यायचा आहे त्याच्या पद्धतीने रणनीती आखून त्यांनी ह्या आपल्या सगळ्याच्या सहभागामध्ये त्यांनी आज या ठिकाणी भाग घेतलेला आहे. खरं तर या ठिकाणी आपल्या तालुक्याचे युवा नेते प्रवीण भाई आणि प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी काम करणार आहे इथून पुढल्या काळामध्ये. खरं तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवीण भाईने आता आमच्या गाडीमध्ये येताना विषय झाला की एक कमी पार्टी, कमी लोकांची पार्टी म्हणून बाहेरला काही काळामध्ये हिनवलं गेलं. म्हणून आज ह्या पार्टीमध्ये मीटिंगला लोक होती आणि फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशीच्या 2 दिवस अगोदर ज्यांनी मार्केट कमिटीमध्ये येऊन बघितलं, श्रेयस भाऊ असतील, विजू भाऊ असतील, जितो भाऊ असतील आणि सर्वच आमचे संतोष भाऊ असतील, या सगळ्यांनी लाईव्ह करून दाखवलं इंदापूर तालुक्याला की भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्यांना महत्व नसून कार्यकर्त्यांना महत्व आहे. कळलं त्यावेळेस इतकी फुल होती गर्दी की अशी गर्दी मी तर अजून मार्केट कमिटीमध्ये अजून पाहिलेली नव्हती. ही कशाचं उदाहरण आहे की प्रवीण भाई आणि प्रदीपदादा गारटकर यांच्या विश्वासावर आपण सगळं युवक वर्ग असून द्या, ज्येष्ठ मंडळी असते, आपण सगळेजण त्यांच्या विश्वासावर पावलं पुढे ठेवून जाण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता 2017 पासून 2021 पर्यंत या पंचायत समितीमध्ये सगळ्यांना माहित आहे, ज्यांनी माझं या ठिकाणी काम बघितलेलं आहे त्यांना सगळ्यांना माहित आहे की आपण तळागाळामधून एक कार्यकर्ता माझ्यासारखा आलेला आहे. पांडुरंग तात्यांचं या ठिकाणी काम तुम्हाला माहिती आहे, मार्केट कमिटीचे ते उपसभापती होते. सगळ्याला हसून खेळून जो कोणी भेटेल त्याला निहा कोल्ड ड्रिंक्स त्यांनी बुक केलेलं गेल्या 15 वर्षापासून आहेत. ज्याला त्याला ती दूध कोल्ड ड्रिंक्स आहे ती जशी तुम्हाला दूध कोल्ड ड्रिंक्स का नाही, पण तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगतो हळदीतच त्याच्यामुळं तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण बायांचं तुम्हाला माहिती आहे की दशरथ दादा सोनाई परिवार असून द्या, त्यांचं कार्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमच्यासारख्या विरोधक पहिलं जरी होतो तर बाईसाहेब तुम्हाला आम्ही आणि दशरथ दादा मानेला आमच्या एक भावासारखा आणि वडिला समान या ठिकाणी समजत होतो. तात्यांची बी तीच भूमिका होती, आमची बी तीच भूमिका होती की तुम्ही कार्यकर्त्यांना जो मनापासून काम करतो त्या कार्यकर्त्यांना तुम्ही या ठिकाणी बरोबर का शिवत या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी संधी द्या की हाच कार्यकर्ता की ह्या लोकांना सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्या या ठिकाणी करील. जातपात गडद धर्म ही राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही. जो संघटनात्मक काम करतो आणि जो सगळ्या गोरगरिबाला 18 पगड 12 बलुतेचा समाजाला जो बरोबर घेऊन जातो त्या समाजाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची संधी
आदरणीय मोदी साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आणि तालुक्यामध्ये प्रवीण भाई आणि प्रदीपदादा गारटकर दादांनी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर असं या ठिकाणी सांगतो की आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी का द्यायची, कारण आम्हाला वेळ आहे. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत म्हणलं तरी लोकांची कामं करू शकतो. ही आम्ही सिद्ध करून दिलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून ह्या बेसवर आम्हाला या ठिकाणी प्रवीण भाईने आणि गारटकर दादांनी या ठिकाणी संधी दिलेली आहे. म्हणून या ठिकाणी संधीचं सोनं करायचं असेल तर आमच्यासारख्या प्रामाणिक आणि शेतकरी कुटुंबातील लोकांना, पोरांना तुम्ही निवडून द्या. वैशाली ताई सुद्धा या ठिकाणी ह्या गावच्या सरपंच आहेत. त्यांनी सुद्धा ह्या गावामध्ये त्यांच्या 15 विधेयक मधून म्हणा किंवा तात्यांच्या प्रयत्नातून म्हणा बरीच या ठिकाणी विकास कामे या ठिकाणी झालेली आहेत. त्यांना जर सुपुटी गुणाचा असेल तर आदरणीय आमच्या भगिनी पुष्पाताईंचा आहे, महेंद्र दादांचा आहे. या ठिकाणी सर्वच मार्केट परिवार जेवढे 18 पगड या सगळ्या गावातून जी प्रमुख लोक आलेले आहेत त्या सर्व लोकांचे या ठिकाणी त्यांना प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे. खरं तर आज या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिली, पण तुम्ही बी आम्हाला जो निवडून देणार आहे तुम्ही आम्हाला आमच्याकडून हाताला धरून तुम्ही कुठे बी काम करून घेऊ शकता. कुठे बी तुम्ही शिरसुडीत गाठा, आम्हाला कुठं पंचायत समितीत गाठा, बाबा चौकात गाठा, कुठेही गाठा, आम्ही तुम्हाला 24 तास अवेलेबल आहे. बरोबर आहे का सर? त्यामुळं ज्यांना माहिती आहे त्यामुळे सगळीजण आम्हाला संधी देतात आणि आम्हाला या ठिकाणी वडापुरी माळवडे जिल्हा परिषद गटातून भरघोस मतांनी निवडून द्याल अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि या प्रमुख नेते मंडळाला सांगतो की तुम्ही जो आमचा विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कधीही तुम्हाला इथून पुढल्या काळामध्ये तडा जाऊन देणार नाही. जो विश्वास तुम्ही आणि जो मतदार बंधू तुम्ही ज्येष्ठ मंडळी, आमचा युवक वर्ग जो आमच्यावर तुम्ही विश्वासाने एवढं मतदान करणार आहे ह्या मतदानाला आम्ही कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. तुमची चॉईस ही राईटच असणार आहे. चांगला उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडून दिलेला आहे आणि ह्याच्या पाठीमाग आणि ह्याच्या पुढं तुम्ही कामं कशी होती ही 100% आम्हाला खात्री आहे. कारण आम्हाला शेतकऱ्याच्या गायगोटा असू द्या, घरकुल असू द्या, मग त्यात रमाई असू द्या, आवास योजना असू द्या, यशवंत घरकुल आवास योजना असू द्या, मोदी आवास योजना असू द्या, गायगोट्याची प्रकरण असू द्या, ज्या पंचायत समितीमधनं योजना आपल्याला घ्यायच्या असतात ती पुरेपूर मी 2017 पासून 2024 पर्यंत गेले 8-9 वर्ष मी काम करत असल्यामुळे मला टोटल सगळ्या योजना माहिती आहेत. अधिकारी वर्गाला कसं मॅनेज करायचं, त्यांच्याकडून कशी कामं करून घ्यायची, लोकांना कसा न्याय द्यायचा, लोकांना कसा आपल्याला विश्वास आपल्याला त्यांच्या संपादित करायचा. बघा आपल्याकडून 5 बोट सारखी नसतात, 10 कामात आम्ही 10 होणार नाहीत, पण नक्कीच आम्ही 7 ते 8 कामं करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या सारख्याला अपेक्षित उपेक्षित लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय युवा नेते प्रवीण भाई माने, जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री सतीश भीमराव पांढरे, वैशालीताई पांडुरंग तात्या मारकड आणि उपस्थित जनसमुदाय, नाव घेऊ नका म्हणल्यामुळं उमेदवारांची नावं घेऊन माझं बोलणं चालू करतो. आत्ता ज्या उमेदवारांची आपण नावं घेतली आणि ज्या नेतृत्वाचं नाव घेतलं ते नेतृत्व हे तुम्ही ज्यावेळेस भेटायची इच्छा ठेवताल त्यावेळेस ते तुम्हाला भेटायला येतंय अशी परिस्थिती, आणि तुम्ही त्यांना ज्यावेळेस भेटायला जाताल त्यावेळेस ते भेटतात अशी परिस्थिती आहे. आणि ह्याच्या विरोधात पुढे अशी परिस्थिती आहे की ज्यांना फॉर्म भरले आणि जे निवडणुकीला उभे होते, माजी मंत्री आणि हर्षवर्धनजी पाटील यांची कन्या स्वित्झर्लंडला होती आणि उमेदवारीचा फॉर्म इथं भरला गेला. दत्तात्रय विठोबा भरणेंचा मुलगा, ह्याचं सामाजिक काम रोहित मोहोळकर, म्हणजे मोहोळकर फॅमिलीपेक्षा मोठं आहे की काय, म्हणजे काल जन्मलेलं पोरग, मुंबई पुण्यात बसून व्यवसाय करणारं पोरग, केवळ पैसा आणि मंत्र्याचं पोरग आहे म्हणून ते योग्य आहे अशी चुकीच्या पद्धतीचं आणि आपल्यावर थोपवलं जातंय. तसंच आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत, सतीशजींच्या विरोधात जे उमेदवार आहेत ज्याचं शिक्षण पूर्ण नाही झालेलं, जगदाळेंचं, ते आता तुमच्या आमच्या समाजाची काय सेवा करणार आणि काय मार्गदर्शन करणार. म्हणजे आपला हा लढा हा घराणेशाहीच्या विरोधात आहे आणि तो आपण करणार का नाही. आणि हा लढा कुणासाठी तर तुमच्या आमच्यासाठी आहे. आणि जे नेतृत्व आपल्यासाठी काम करतंय ते तुम्हाला 24 तास उपलब्ध असणार आहे. तर माझी अशी विनंती आहे की आपली ही लढाई ही घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि त्या समाजाला साथ द्यावी
एवढी विनंती करतो आणि माझे शब्द थांबवतो. कोटलिंगनाथाच्या नावानं, कोटलिंगनाथाच्या नावानं, भारत माता की जय, भारत माता की जय. आज कोटलिंगनाथाच्या आशीर्वादानं पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाच्या इलेक्शनच्या अनुषंगानं प्रचाराचा शुभारंभ आज आपल्या पडस्थळ या ठिकाणी प्रचाराचा नारळ अर्पण करून कोटलिंगनाथाला सुरुवात होत आहे. या माळवाडी शिरसवडी गटाच्या सतीश गोटू पांढरे हे आपले जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी उमेदवार आपल्या समोर या ठिकाणी उभे आहेत. याचबरोबर पंचायत समितीसाठी सौ वैशालीताई पांडुरंग तात्या मारकड त्या ताई या ठिकाणी आपल्या समोर पंचायत समितीला उभा आहेत. त्याचबरोबर वडापुरी गणातून सौ शारदाताई मारुतीराव देशमुख या आपल्या समोर या ठिकाणी तिन्ही उमेदवार कमल चिन्हासमोर या ठिकाणी आपल्या समोर उभा आहेत. आणि या तिन्ही उमेदवारांना आपण विजयी करावं, मतदान करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी इथं आलेलो आहे. आणि आपण खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. बांधवांनो, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मोठ्या मनानं या ठिकाणी या सर्व उमेदवार जे इच्छुक उमेदवार आमचे होते त्यांनी खूप मोठ्या मनानं या ठिकाणी थांबायचा निर्णय या ठिकाणी घेतला. त्या सुद्धा सर्व माघार घेतलेल्या उमेदवारांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनपूर्वक असं त्यांचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय अतिशय कर्तबगार आणि ताकदवान उमेदवार इच्छुक उमेदवार सुद्धा या ठिकाणी होते. त्यामध्ये राजाराम निवृत्ती सागर हे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या या ठिकाणी इच्छुक होते. त्याचबरोबर रामजी आजबे सर हे आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, हेही खूप मोठ्या मनानं आज प्रचारामध्ये या ठिकाणी सहभागी झाले. त्याचबरोबर प्रेमकुमारजी जगताप हेही या ठिकाणी इच्छुक होते. आणि पंचायत समितीसाठी विद्या श्रीनिवास जगताप या ठिकाणी सातपुते या ठिकाणी ह्या इच्छुक या ठिकाणी होत्या. सारिकाताई राजाराम सागर, जिजाताई हनुमंतजी रेडके पुढे जिजाताई अरे नाही. त्याचबरोबर वैशालीताई सुनील मोहिते, अनिताताई सर्जेराव वाघमोडे व पंचायत समिती वडापुरीसाठी उल्का वसंत मोरे, जयश्रीताई रामदास देवकर, प्रमिलताई सूर्यकांत राखोंडे, हिराबाई संजय जगताप, गौरीताई दादासाहेब जगताप, राणी राम आजबे, शालन शिवाजी जगताप. त्याचबरोबर जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी वैशालीताई साधू नरोटे. साधू कुठे आहे? कुठे बसलाय ना, काय बघावं लागतंय आता काय. जयश्रीताई रामदास देवकर हे सर्व इच्छुक आणि विनिंग उमेदवार हे सुद्धा होते. आणि खूप मोठ्या मनानं या सगळ्यांनी या ठिकाणी थांबून आपल्या बरोबर प्रचारात सहभागी झाला त्याबद्दल या सगळ्यांचं टाळ्या वाजवून आपण मन मोठं आहे. आणि त्यांनी ह्या आपल्या तिन्ही उमेदवारांना बांधवांना या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल आभार मानतो. आता पडस्थळला आल्यानंतर किंवा या बॅकवॉटरला परिसरात आल्यानंतर मला वाटतं काय वेगळं सांगावं अशी मला आवश्यकता वाटत नाही. कारण की या लोकांना कोण चांगलं काम करतं, कोण गरीबगरीबांचे प्रश्न सोडवतं, कोण लोकांना मदत करतं ह्याची जाणीव आपल्याला या ठिकाणी निश्चित आपल्या या परिसरामध्ये बांधवांनो निश्चित या ठिकाणी आहे. महेंद्रदादा रेडके इथं उपस्थित आहे. हे सुद्धा ताकदवान बलाढ्य उमेदवार, कुठनंही उभा राहिला असतं निवडून आला असतं. म्हणजे कुठनं सांगतो तुम्हाला, कुठनं म्हणजे कुठनं माणसा फक्त भाजपमधनं किंवा कुठल्याही पक्षात हे माणूस उभा राहिला असता तर तो 100% विजयी झाला. पळसदेव तिकडचा मतदारसंघ असू आता इकडचा असू, आज महेंद्रदादा सुद्धा इथं उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा आभार मानतो. त्यांनी सुद्धा सभापती म्हणून इथं काम केलं पंचायत समितीमध्ये. ते सुद्धा सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जातात, सगळ्यांना सहकार्य या ठिकाणी करतात. आज महेंद्रदादा इथं उपस्थित आहेत, बाकी सगळी सिनियर मंडळी उपस्थित आहेत.
मी सगळ्यांचं कुणाचं नाव राहिलं म्हणजे इलेक्शन पिरियड आहे, बरोबर आहे का नाही? घोळ नको व्हायला. सगळी उपस्थित बांधव, मला जास्त आपला वेळ घ्यायचा नाही, परंतु इथं माझी पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित आहेत. बांधवांनो, ही प्रचाराचा नारळ फोडाचा कार्यक्रम 9 वाजता होता आणि सुरुवात झाली किती वाजता? जवळपास 12:30 पावणे 1 वाजता. पण 4 तास उशिरा असून सुद्धा ही गर्दी, ही जी गर्दीचं प्रतीक आहे ना, हे विजयाचं प्रतीक आहे. बघा, सतीश गोटू पांढरे आपल्याला बोलत होते, अतिशय चांगला सज्जन माणूस आहे, सगळ्याला बरोबर घेऊन जाणार आहे, प्रत्येकाला मदत करणार आहे, कधी कुठं सहज उपलब्ध आहे. गोटू भाऊ इंदापूर मध्ये भेटणार, कोल्ड ड्रिंकच्या दुकानात बी भेटणार, चहावाल्याच्या दुकानात बी भेटणार, बरोबर, महादेवनगरला बी भेटणार, बाबळगावला बी भेटणार. आपल्या हक्काचा उमेदवार आहे. गोटू भाऊचं गाव याच जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. गोटू भाऊचं गाव दुसऱ्या मतदारसंघात नाहीये. गोटू भाऊ उचलून आलेला उमेदवार नाही, तुमच्या आमच्या सगळ्या सुख दुःखात असणारा उमेदवार आहे. प्रत्येकाला, गरीबाला मदत करणार आहे. कोरोना काळ असू द्या, लग्न असू द्या, आरोग्य असू द्या, काही असू द्या, गोटूभाऊला फोन केला लगेच मदत करणार. गोटूभाऊ कधी म्हणला नाही मी फोन करून सांगतो त्यांच्याकडे जावा, ह्यांच्याकडे जावा. त्या माणसाला हाताला धरणार, जिथं काम असेल तिथं जाऊन समोर बसणार आणि सांगणार हे काम करावं लागेल, विनंती करणार. पुढं अधिकारी असू, पुढं कुठल्याही पक्षाचा नेता असू, एकमेव गोटूभाऊ असा की कुठल्याही पक्षाच्या नेत्याकडे ती माणसांना घेऊन जाऊ शकतो, काम करून घेऊ शकतो. ही कला गोटूभाऊची आहे. वैयक्तिक कसलाही स्वार्थ नाही. शेतकरी सदन कुटुंबातला आपला साधा भोळा, शेतकरी कुटुंबातला साधा भोळा आपला हक्काचा उमेदवार आहे. बांधवांनो, एकदा फक्त 5 वर्ष सेवा करायची बांधवांनो संधी द्या. तुम्हाला परत सांगतो की तुम्हाला तो हवासा वाटेल, लक्षात ठेवा. 100% तुमची सेवा प्रामाणिकपणे या ठिकाणी बांधवांनो करेल. इथं वैशालीताई पांडुरंग तात्या मार्केट बसल्या. वैशालीताई सुद्धा आपल्या भगिनी आहेत. या परिसरामध्ये पांडुरंग तात्यांचं काम सुद्धा मोठं आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन जातात, मदत करतात आणि पांडुरंग तात्यांचा मला वाटतं राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास या परिसरामध्ये 25, 30, 40 वर्षापासूनचा या ठिकाणी निश्चित आहे. तात्या सुद्धा माळकरी माणूस आहे. जरी तात्यांचा तात्या जरी थोडं हे असं, पण स्वभाव हळवा आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाला मदत करतात, गोरगरिबाला. आणि पांडुरंग तात्या म्हणलं की काय, तात्यांचा स्वभाव एकदम सगळ्याला पुढं घेऊन जाणार आहेत. आणि वैशाली ताईंचं सुद्धा बचत गट असू द्या, या परिसरातल्या महिलांचं काय हक्काची काय कामं असू द्या, तर वैशाली ताईंच्या माध्यमातून 100% या ठिकाणी या काळामध्ये पुढच्या काळात होणार आहेत. शारदाताई देशमुख ह्या सुद्धा चांगल्या उमेदवार आहेत, या वडापुरीच्या आहेत. आणि आपला महेश देशमुख हा तिथला उपसरपंच आहे, त्याचे ह्या मातोश्री या ठिकाणी आहेत. आणि आपली जी उमेदवार आहे हे अतिशय सामान्य घरातली, सामान्य कुटुंबातली, शेतकऱ्यांची आणि एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्वतःच्या मनगटावर नेतृत्व पुढे येऊन करणारे ही सगळी उमेदवार आहेत. यांना विसरू नका. चिन्ह कमळ आहे. कमळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे ताकदवान कमळ आहे, जे ह्याचं बटन दाबलं. पाहिलं पुण्यामध्ये काय झालं, पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं, आपण लोकसभा म्हणजे प्रत्येक इलेक्शनला तुम्ही बघितलं असेल काय. कमळ हे सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे, सगळ्या समाजातील घटकांना बरोबर घेऊन जाणार आहे, गोरगरिबांना मदत करतं. चिन्ह आपलं नवीन आहे, लक्षात ठेवा. हे चिन्ह घरोघरी ताते आहे बरं का गोटूभाऊ, आपल्याला पोचवावं लागणार आहे. आणि हे चिन्ह आता उमेदवार व सगळे कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील, आता भाषण सभा यापेक्षा घर टू घर जाऊन मतदार राजाला विनंती करणे आणि आपलं हे कमळ आणि 3 उमेदवार यांना मतदान करा आपण, अशी या ठिकाणी विनंती बांधवांनो करायची आहे. या सभेला सन्माननीय इंदापूर तालुक्याचे नेते, शेतकऱ्याचे कायवारी प्रदीपदादा गारटकर हे सुद्धा या ठिकाणी येणार होते, परंतु असाच प्रचाराचा शुभारंभ लासूरला या ठिकाणी आहे. प्रदीपदादांचं सुद्धा या इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठं या काम इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे. प्रदीपदादांचं खंबीर नेतृत्व, खंबीर साथ आपल्या या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळालेली आहे. प्रदीपदादा म्हणजे एक झंझावात आहे. कुठल्याही गोरगरिबावर जर अन्याय झाला तर या इंदापूर तालुक्यामध्ये धावून येणारा या इंदापूर तालुक्यात कोण असेल तर प्रदीपदादा गारटकर दादाला सुद्धा कसलाही स्वार्थ नाहीये. गारटकर दादानं आतापर्यंत काय काम केलं, कार्यकर्त्यांसाठी काम केलं. कुठल्या कार्यकर्ता कुठल्याही समाजाचा असू द्या, त्याच्यावर कसली मदत लागली तर गारटकर दादा ठामपणे या ठिकाणी बांधवांना उभे राहतात. आता गारटकर दादा येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये आपल्याला विनंती कराय, निश्चित बांधवांनो या ठिकाणी येतील. मी आपला जास्त वेळ या ठिकाणी बांधवांनो घेत नाही. हे इलेक्शन तुमच्या आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे बांधवांनो, लक्षात घ्या. येणाऱ्या पुढच्या पिढीच्या, आपल्या पुढच्या पिढीच्या
दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचं इलेक्शन आहे. मला कुणावरही टीका करायची नाही बांधवांनो. जिल्हा परिषदेचा सदस्य हा सभागृहात जाणारा अतिशय मनमिळावू, सामान्य घरातून पाठवा, प्रामाणिक असावा. या सभागृहामध्ये जातोय तिथं गोरगरिबांची सेवा करणारा पाठवा. जिल्हा परिषद सदस्य हा खूप मोठं पद या ठिकाणी ते लोकसेवेसाठी असतं. इथं तुमच्या दलित वस्ती अंतर्गतले रस्ते असू द्या, समाज मंदिरं असू द्या, शाळा असू द्या, अंगणवाडी असू द्या, त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असू द्या, त्याचबरोबर अन्य अनेक समस्या या गोरगरिबांच्या गाव पातळीच्या सोडवण्याचं ठिकाण कुठलं असेल तर हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सतीश गोटू पांढरे तुमची चांगल्या पद्धतीने बांधवांनो सेवा निश्चित करतील. सतीश गोटू पांढरे आपल्याला सहज उपलब्ध होतात. आपल्या गावाशेजारचे आहेत. या परिसरामध्ये तुम्ही सगळ्याची भाषणं ऐकली असतील. आज मला सांगतो तुम्ही वडापुरीतले इथं बोलले, इथं तुम्हाला गोकुळीतले बोलले, इथं सातपुते वस्तीचे बोलले, इथं बाबळगावचे बोलले, इथं सगळी शिवाजीदादा देवकर आमचा बाबळगावचा इथं ते बोलले, माळवाडीचे बोलले. सगळीकडे अतिशय पोषक वातावरण बांधवांनो या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. लोकांना आता चीड निर्माण झालेली आहे. लोकांनी प्रत्येकाला मी एवढंच सांगेन तुम्हाला की हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं होतं. हे कार्यकर्त्यांच्या इलेक्शनला आपण कार्यकर्त्यांसाठी मैदानात येऊन लढलं पाहिजे होतं. आज काय परिस्थिती झाली बघा तुम्ही. कार्यकर्त्यांचं इलेक्शन आलं की ह्यांनी एक व्हायचं आणि विधानसभा आली की त्यांनी आपल्याला एकमेकाची टाळकी फोडायला लावायची. बरोबर आहे का? मग विधानसभेला बी एक व्हा ना. बरोबर आहे का? आमचं काही म्हणणं नाही की कार्यकर्त्याच्या इलेक्शनला आपण सक्षम पर्याय कार्यकर्त्यांचं इलेक्शन म्हणून आपल्या जनतेसमोर एक चांगला पॅनल भारतीय जनता पार्टीचा इंदापूर तालुक्यामध्ये आपण उभा केलेला आहे. 8 जिल्हा परिषदेला सगळे उभा आहेत. 16 पंचायत समितीला या ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उभा आहेत. लोकांना आम्ही चांगला पर्याय दिलाय. पण आपण सगळ्यांनी या पॅनलला आपण निश्चित आशीर्वाद द्या. ही सुद्धा बांधवांनो या ठिकाणी आपल्याला निश्चित खात्री आहे. मला कुणावरही टीका करायची नाही. विधानसभेच्या इलेक्शनला तुम्ही कुणालाही मतदान करा. मी आज या माईक समोर सांगतो, लक्षात ठेवा, मीडिया समोर सांगतो, विधानसभेला तुम्ही कुणालाही मतदान करा. हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. याला कमळाला करा, कमळाला. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय द्या बांधवांनो. लक्षात ठेवा की तुमचं आमचं इलेक्शन आहे, कार्यकर्त्याचं इलेक्शन आहे. एकमेव पार्टी आता अशी आपली भारतीय जनता पार्टी आहे की कार्यकर्त्यांसाठी मैदानात आली आणि कार्यकर्त्यांना मतं मागणारी ही पार्टी. लक्षात घ्या, आम्ही कुठलीही घराणेशाही केली नाही. घराणेशाही विरुद्ध या ठिकाणी लोकशाही ही आम्ही आपल्या समोर या ठिकाणी मांडलेली आहे. आमचे सगळे उमेदवार सक्षम आहेत, सुज्ञ आहेत, चांगले आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि सगळीकडे वातावरण ही पोषक आहे. इंदापूर तालुक्यामध्ये स्फोट झालेला आहे. स्फोट तुम्ही बघा आता काय जसं खासदारकीपेक्षा बेकार स्फोट आहे. लक्षात ठेवा. आणि हे इलेक्शन लोकांनी हातात घेतलेले आहे. आणि जनता जेव्हा हे इलेक्शन हातात घेते ना बांधवांनो, हे इलेक्शन कोणाच्या हातामध्ये राहत नाही. इतकी तर पत्रकार बांधव सुद्धा आहेत. कसं असतं माहिती का की आपली लोकशाही टिकली पाहिजे. येणाऱ्या पिढीला एक सक्षम पर्याय दिला पाहिजे. आलं का लक्षात? आपल्याला कुणालाही विरोध करायचा नाही, आपल्याला कुणावरही टीका करायची नाही. फक्त आमचे सक्षम उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत. बाजूला सुद्धा आमच्या पळसदेव आणि तुम्हाला सांगतो बिजवडी या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या चांगदेव ढोके यांच्या मिसेस या ठिकाणी उभा आहेत. त्याचबरोबर खाली रामभाऊ चितळकर, त्यानंतर पलीकडच्या ह्याला महेंद्रजी काळे ह्या उभा आहेत. तिथं सुद्धा त्यांचं कमळ चिन्ह आहे. तुमचा बॅकवॉटरचा संपर्क सगळा बॅकवॉटरला अखंड या ठिकाणी बांधवांना तुमचा सुद्धा संपर्क आहे. हे इलेक्शन तुमचं आहे, आपलं आहे, सगळ्यांचं आहे. कुठेही कुणी निरोप आला नाही, फोन आला नाही, मला फोन केलाच नाही.